निहार मिस्टर निहार 5 रन आणि 1 विकेट घेतली. तो खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. निहार आलाय त्या ठिकाणी. निहार आलाय तर त्या ठिकाणी सचिन मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. आपल्या मंचावरती विराजमान असलेले मेलविन यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मेलविन सर, आपला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. वेल डन निहार, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. पहिल्या चेंडूवरती कट केलंय. 3 चेंडू आता 3 धावा फलकावरती लगावले गेले आहेत आणि चांगली सुरुवात केलंय. सलामीर बॅटर आपण पाहतोय तेजस विराज. हलक्या रीतीने चेंडूला फ्लिक केलाय. 1 धाव भेटू शकेल. तेजस आणि विराज ही जोडी मैदानामध्ये आहे तर नक्कीच पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा गोळा केल्यात आणि सुरुवात चांगली करून दिलाय. म्हणजे बॅटीला चेंडू लागतायत आता पाहिलाय. आणि आता मात्र पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय जबरदस्त चेंडू हाताळला. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. लास्ट बॉल, 4 धावा फलकावरती. थोडासा कमबॅक गोलंदाज सुद्धा राहिलेला आहे. लास्ट बॉल या षटकातला. आता मध्ये टॅपच्या सारे केलेला फटका. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाते. षटक संपलंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती लगावतोय वाडवळ वॉरियर संघ. दरम्यान दुसऱ्या षटकासाठी आलेला गोलंदाज निनाद राऊत गोलंदाजी मार्कवरती येतोय हे षटक हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज निश्चितच पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलाय. तेजसने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवलाय. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड करतोय आणि या धावसंख्येला कुठेतरी फ्लो मध्ये कुठेतरी वेग देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकेल. परंतु जसे चेंडू पडतात म्हणजे जसा चेंडू पडतोय तशी नसीहत देण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु आता मात्र खोलवर टप्पा चेंडूवर सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. आता मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. फिल्डिंग जबरदस्त, फेकी जबरदस्त, गॅदर चांगलं झालं. यष्टीला चेंडू स्पर्श केला तोपर्यंत पाहिलं तर विराज आपल्या क्रीज मध्ये नव्हता. त्या कारणे पंचांचा एक बोट हवेत उंचावून गडी बाद असल्याचा इशारा आलाय. पहिल्या विकेटचं पतन आणि तेजस झालाय बाद. आणि मोहकने केलेली ही फिल्डिंग जबरदस्त. आता नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय. मिस्टर हर्ष वनडाऊनचा फलंदाज येतोय. 2 बॉल झालेत. 3 बॉल झालेत. हो 3 बॉल झालेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. धावफलक सरकते. 7 वरती पोहोचलाय. हलक्या रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड. 8 वरती धावफलक सरकलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज खुद कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आहे. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्ची पडलाय. ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग झालाय. फेकी आलाय. यष्टीनला स्पर्श केलाय. पंचांकडे लाऊड अपील. परंतु अपीलला लावलाय फेटाळून. कारण फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. ही रन कंप्लीट केलाय. ही रन कंप्लीट झाल्यानंतर आपण धावा 9 पाहतोय फलकावरती लगावल्या गेले आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. मात्र चांगला फटका. हो या ठिकाणी मोहकने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. गेला त्याच्या शरीराचा स्पर्श केल्यानंतर चेंडू हवेतच राहिला होता आणि त्यानंतर झेल टिपला. आणखीन 1 विकेटचं पतन. जागृतने कव्हर अप देत असताना तो झेल टिपला आणि
फलंदाजाला या ठिकाणी परत जावं लागलं. 2 षटकं संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यानंतर 9 आणि पुढची 2 षटकं बाकी आहेत. तर मात्र गोलंदाजी मार्कवरती रेडी झालाय. जागृत आलेला आहे गोलंदाज. ओहो, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू स्वर असेल का, परंतु लेफ्ट केल्यानंतर पंचांकडे बघितलं तर पंच तटस्थ होते. काहीच इशारा नव्हता. म्हणजे हा डॉट बॉल पडलाय हे दर्शवून दिलं. दरम्यान डॉट बॉल पडल्यानंतर पुढच्या चेंडूवरती हलक्या रीतीने एक धाव काढलाय विराजने. आणि आता मात्र अनुराग सेकंड डाऊनचा फलंदाज या ठिकाणी ऑन साइडला मारलेला फटका. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. जरा एकच धाव भेटेल या चेंडूवरती. 11 वरती धावफलक सरकलाय. हर्ष आणि अनुराग ही जोडी मैदानामध्ये आहे. टॅपच्या सहारे मारला फटका या ठिकाणी निनाद चेंडूवरती आलाय आणि गडी बाद. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय. पंचांचा इशारा आलाय गडी बाद. 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत या षटकातले. धावा फलकावरती आपण पाहतोय 11 धावा. चला 2 बॉल बाकी असतील या षटकातले. ओहो, लेग स्पिनचा मारा. फलंदाजाला वाटलं होतं लेग स्पिनच्या बाहेर चेंडू जाईल का, परंतु का वरतीच राहिला आणि यष्टीवरती चेंडू जाऊन आदळला. गडी बाद झाला. अजून एक विकेटचा पतन. नेक्स्ट फलंदाज जीत आलाय. 5 बॉल झाले. 11 वरती धावफलक सरकलंय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी दिसते लेबेटो इंडियन संघाची. कोलोडप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका. पुन्हा एकदा मोहक आलाय. चेंडूवरती अडवलाय. फेकी केलाय. एक धाव कंप्लीट झालाय. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-12 12 धावा फलकावरती. वाडवळ वॉरियर्स संघ आणि ही नाणेफेक जिंकून आपण पाहिलं तर लेबेटो वॉरियर्स संघाचे कर्णधार निनाद राऊतने बॉलिंग करण्याचा निर्णय कशासाठी घेतला त्याचा प्रात्यक्षिक आपल्या समोर दिसते. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. तिन्ही गोलंदाजांमार्फत गडी टिपले गेले. त्यानंतर आपण पाहिलं कमीत कमी धावांपर्यंत थांबवलंय. म्हणजे 12 धावांपर्यंत थांबवलंय 3 षटकांमध्ये. आता मात्र शेवटचं षटक हे षटक दर्शवून जाईल की किती धावांचा टार्गेट त्यांच्यासाठी येऊन राहील. दरम्यान चिन्मय येतोय गोलंदाजी मार्गवरती हे षटक हाताळण्यासाठी. 12 धावा फलकावरती आहे. चिन्मयचा हा चेंडू जीत करता असणार आहे. जीतने जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. फेकी आलंय आणि फेकीचं उत्तर सुद्धा आलंय. गडी होतोय बाद. परतावं लागेल. 5 विकेट गेल्यात वाडवळ वॉरियर्स संघाचे. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली मजबूत पकड बनवून ठेवलाय लेबेटो वॉरियर्स संघाने. आणि फलंदाजी मार्कवरती 2 सख्खे भाऊ आमने सामने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर बॅट्समन बंधूंची जोडी आहे. समोर चिन्मय आणि त्याच्या समोर जीत समोर चिन्मय आहे. तर या दोघांमधला हे बॅटर आपल्याला पाहायला मिळालं आहे. नक्कीच काय घडेल या 2 भावंडांच्या जुगलबंदीमुळे मध्ये. चिन्मय टू जीत. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं.
अवंतरने धावसंख्येमध्ये वाढ. नेक्स्ट मॅच साठी 10 स्टार्स वॉरियर 10 स्टार्स वर्सेस व्ही लेजेंड्स. आता मात्र काय घडलंय, पहिला चेंडू आम्हीच दिला होता, लालच वाईट टाकला, त्यानंतर जीतने मारला फटका, रनआउट स्वरूपाने या ठिकाणी गडी झालाय बाद. चला लास्ट विकेट असेल, प्रियंक आलाय तळाचा फलंदाज. 2 बॉल झालेत, 4 बॉल बाकी आहेत. चिन्मय आणि जीतच्या जुगलबंदीमध्ये चिन्मय झालाय विजयी. ऑन साइडला मारला फटका, पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोहक आहे, मोहकला त्या ठिकाणी उभं केलंय. मोहकच्या बाजूने मारणं कठीणच नाही तर नामुमकिनच बनून राहिलंय, कारण जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आपल्याला दाखवलाय. बॅटीची कडा, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव अजून धाव फलकावरती ऍड केली जाते, तर 1-5-15 15 धाव फलकावरती. ज्या ठिकाणी आपण पाहतोय फक्त 2 चेंडू पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. टॅपच्या सहारे मारला फटका, या ठिकाणी पुन्हा एकदा मोहक. चला ह्या इनिंग ब्रेक मध्ये निश्चितच स्पॅन स्पोर्ट तर्फे या ठिकाणी संघाचा सत्कार केला जातोय. या इनिंग ब्रेक मध्ये हा सत्कार समारंभ या ठिकाणी केला जाईल आणि लगेचच 2 संघ 10 स्टार संघ आणि व्ही लेजेंड संघ. चला टॉस साठी या 10 स्टार आणि व्ही लेजेंड संघ. चला स्कोर कार्ड अपडेट करायचा आहे स्क्रीनवरती. 21 धावांचा टार्गेट 4 षटकांमध्ये लिबर्टी वॉरियर संघासाठी. चला टॉस साठी 10 स्टार्स आणि व्ही लेजेंड्स आणि स्वान स्पोर्ट्स कडनं आगाशीच्या टीमला ही बॅट या ठिकाणी चमकती दिली जाते. थँक यू सो मच स्वान स्पोर्ट्स. चला स्वान स्पोर्ट्सचे मालक यांच्या हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. क्वार्टर फायनल 2 चा या ठिकाणी टॉस स्वान स्पोर्ट्सचे मालक विनीजी कवळी यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. एका ठिकाणी टीम आहे व्ही लेजेंड्स, दुसऱ्या ठिकाणी टीम आहे 10 स्टार्स. एमसीसीचा कॉल आणि आलाय राईट क्लिक. तर टॉस जिंकलाय 10 स्टार संघाच्या कर्णधाराने. लगेचच आपला निर्णय कळवायचा आणि या इनिंग नंतर मॅच मध्ये दाखल व्हायचा. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. चला दरम्यान या ठिकाणी 21 धावांचं माफक लक्ष 24 चेंडूंमध्ये. सलून बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी उतरल्यात. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॅटर स्ट्राईक एंड वरती निनाद आणि त्याच्यासोबत प्रसाद. ओहो फ्लिकचा फटका, नजाकत भरा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला ग्लान्स केला होता चेंडूला. फाईन लेगच्या दिशेला चेंडूला पाठवलंय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव फलकावरती ऍड केली गेली आहे. चेंडूवरती 2 चेंडू 2 धावा फलकावरती लगावल्या आहेत आणि अशा धावसंख्येची कुठेतरी गरज आहे. शेवटपर्यंत अशा धावा काढत राहिल्या तर नक्कीच या मॅच मध्ये विजय संपादन करू शकेल लिबर्टी इंडियन संघ. आणि दरम्यान तेच थरार चेंडू सुद्धा टाकले जातात गोलंदाजामार्फत. निश्चितच फलंदाजाला बीट करून 1-2 चेंडू धाव टाकणं किंवा विकेट हासिल करणं जर यशस्वी राहिलं तर नक्कीच ह्या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. परंतु आता मात्र तेच थरार चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न निनादचा राहिला होता, परंतु त्याच्या शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. आणखीन एक धाव फलकावरती लगावली गेली. 4 मध्ये 4 आल्यात. ते सरा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला, फक्त दिशा दिली त्या चेंडूला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला. 1 धावेसाठी. एका धावानेशी धाव फलक 5 वरती जाऊन पोहोचलाय. लास्ट बॉल या षटकातला.
स्वीपचा फटका सक्सेसफुल केलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय 1 रन म्हणजे पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा आल्यात. आता मात्र शेवटचे 18 चेंडूमध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 15 धावांची गरज असेल. 18-15चं इक्वेशन आहे. सलामीर बॅटर मैदानामध्ये आहेत. एकेरी धावसंख्येवरती भर देऊन पुढे वाटचाल पुढे करतायत आणि ही शेवटपर्यंत जर वाटचाल राहिली तर नक्कीच लेबेटो वॉरियर्स संघ हा सामना जिंकू शकेल. पण दुसऱ्या ठिकाणून वाडवळ वॉरियर्स संघ विचार करेल की एखाद 2 चेंडू ह्या षटकामध्ये निर्धाव किंवा हे 2 फलंदाज आहेत ह्यामधला ही जोडी फोडली तर नक्कीच दुसरा फलंदाज सुद्धा लगेच बाद होईल. या अनुषंगाने गोलंदाजी मार्गवरती बोलवलाय गोलंदाज मिस्टर तेजस. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि तो चेंडू होतोय निर्धाव. अशा पद्धतीची गरज आहे. जसे निर्धाव चेंडू पडले जातील तसतसा लेबेटो वॉरियर्स संघावरती दबाव आणू शकतो. परंतु आगळा वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निनाद जरा या ठिकाणी राहिलाय. त्या कारणे चेंडू निर्धाव पडला गेला. आता मात्र जीतने चेंडूला अडवलाय. 1 धाव कंप्लीट झालाय. त्या दरम्यान 10 स्टार संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलाय. या मॅच नंतर ह्या इनिंग नंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचा 10 स्टार संघ. आता मात्र या ठिकाणी 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड झालाय. 8 वरती धावफलक सरकलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपल्यात. तेजसने आता मात्र चांगली कामगिरी केलाय. 1 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. परंतु पुढे सुद्धा अजून एखाद 2 चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं आहे. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडूला ड्राईव्ह केलाय. जो चेंडू निर्धाव आलाय तो कुठेतरी कव्हर केलाय. 2 धावांचा फटका एक्झिक्यूट केलाय. तर 2 धावांनीशी धावफलक बॉल टू बॉल वरती आलाय. 10 चेंडू 10 फलकावरती लगावल्यात. टप्प्याचा चेंडू आणि नोचा इशारा झालाय. 9 वरती +1 रन सुद्धा मिळालाय म्हणजे 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड आणि 12 धावा फलकावरती लगावतात. 4 बॉल झालेत. 2 चेंडू बाकी असतील. हो हा चेंडू निर्धाव. चांगली किपिंग या ठिकाणी दिसते. लास्ट बॉल असेल या षटकातला. प्रसाद करता फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरची दिशेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलाय. एकेरी धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. आणि दरम्यान दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल लेबेटो वॉरियर्स संघासाठी. चला विराज येतोय गोलंदाजी मार्गवरती. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगलं इक्वेशन आणून ठेवलं जाईल का यावर तुझं लक्ष असेल. विराज त्यासाठी आलेला आहे. परंतु विराज करू शकेल का यावर तुझं लक्ष वेधून राहिलेलं आहे. दरम्यान 12 मध्ये 8 ची गरज असताना चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. मॅच खेळा आणि मॅच खेळून ह्या मॅचला कसं आणायचं आहे ते दर्शवायचं दाखवायचं आहे. प्रसाद करता पडणारा चेंडू खोलवर टप्प्याचा या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. प्रसादने चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार प्रसादच्या बॅटीतून. फक्त 4 धावांची गरज असेल या मॅच मध्ये लेबेटो वॉरियर्स संघासाठी. खोलवर टप्प्यात चेंडू टॅपच्या सारे मारला. फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अडवलाय चेंडूला. 1च धाव भेटेल. चला 10 बॉल आणि 3 धावांची गरज. 10 बॉल 3चं इक्वेशन. सरळ बॅटीने मारला फटका. चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी आलाय चौकार निनादच्या बॅटीतून आणि विजयी चौकार या ठिकाणी आलाय निनादच्या बॅटीतून. लेबेटो वॉरियर्स संघ हा मॅच जिंकलाय. चला दरम्यान या ठिकाणी टॉस झाला होता. 10 स्टार आणि व्ही लेजंड या टीम मध्ये
आणि 10 स्टार संघाने नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी प्रवृत्त केलं व्ही लेजंड संघासाठी. लगेचच मॅचला सुरुवात होईल क्वार्टर फायनल 2 चा मुकाबला. एक सेमीफायनल क्वार्टर